69 मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे। मुंबईत कुणाची होणार राजकीय सरशी? मुंबई महापालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय, कारण या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची कसोटी लागणार आहे। ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। शिवसेनेतली फूट, बदललेली राजकीय समीकरणं आणि मराठी मतदारांवरची पकड या पार्श्वभूमीवर ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदेच्या शिवसेनेचं मोठं आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे। मुंबईतील 227 जागांपैकी 87 जागांवर ठाकरे बंधू आणि शिंदेची शिवसेना यांच्यात थेट सामना रंगणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामात शिंदे विरुद्ध ठाकरे 87 जागांवर आमने सामने असतील। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना 69 जागांवर आमने सामने असेल, तर शिंदेची शिवसेना आणि मनसे 18 जागांवर आमने सामने असेल। नाही, आमचा ग्राफ चांगलाच राहणार आहे, कारण कितीही देखील त्यांनी लढाई लढली तरी देखील मूलभूत जो शिवसैनिक आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो आमच्याबरोबर कायम राहिलेला आहे। आणि मनसे आणि ही ताकद शक्ती मिळाल्यामुळे आम्हाला निश्चितपणे विजय हा आमचा राहणार आहे। शिंदे आणि ठाकरेंमधील सामना या आधीही लोकसभा आणि विधानसभेत पाहायला मिळाला होता, मात्र त्यावेळी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं। लोकसभा निवडणुकीत मुंबईत 4 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना झाला, त्यापैकी 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मुंबईत 10 मतदारसंघात हे दोन्ही पक्ष आमने सामने आले। त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 7 उमेदवार विजयी झाले, तर शिंदेच्या शिवसेनेचे केवळ 3 उमेदवार विजयी झाले। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे। मराठी बहुल भागात दोन्ही शिवसेनेत चुरशीची टक्कर होत असून तिथला सामना मराठी विरुद्ध मराठी असा असणार आहे। 87 वॉर्डामध्ये जिथं ठाकरे बंधू विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अशी लढत होती आहे, तिथे 100, 200, 500 मतांवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जवळपास 60 माजी नगरसेवक गेले आहेत आणि यातले बहुसंख्य जवळपास नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते 2017 मध्ये। या नगरसेवकांची वैयक्तिक काही मतं असतात, त्यांची पॉकेट्स असतात, त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनाच होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे। मुंबई नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहील, त्यात आता राज ठाकरेही सोबत आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद दुप्पट झाल्याचा दावा केला जातोय। ठाकरे बंधूंकडून प्रचारात मराठी माणूस आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर विशेष भर दिला जातोय। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या मराठीच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचं कार्ड खेळलं जातंय। एकूणच मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक सत्तेसाठीची लढाई न राहता ठाकरे विरुद्ध शिंदे, मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व आणि वारसा विरुद्ध बंडखोरी अशी बहुआयामी ठरणार आहे। शिवाय ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, त्या मुंबईत शिवसेना खरी कुणाची याचा फैसला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।